नाशिक महानगरपालिकेत गेल्या 4 वर्षांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय राजवटीतील अंधाधुंद कारभाराचा स्फोट बुधवारी झालेल्या महासभेत झाला. महापौर हिमगौरी आहेराडके आणि आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले. विशेषतः माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी प्रशासकीय भ्रष्टाचार पुराव्यांसह इंग्रजीमधून मांडल्याने संपूर्ण सभागृह अवाक झाल्याचं पाहायला मिळालं. मार्च 2022 ते जानेवारी 2026 या 4 वर्षांच्या काळात इतिवृत्त मंजूर नसतानाही कोट्यवधी रुपयांची कामे नियमबाह्यपणे कशी झाली असा टोकदार प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. प्रशासकीय काळात झालेल्या प्रत्येक निर्णयावर आणि खर्चावर श्वेतपत्रिका काढलीच पाहिजे असा आक्रमक पवित्रा लोकप्रतिनिधींनी घेतला. जुन्या इतिवृत्तांना मंजुरी नसताना प्रशासनाने मनमानी कारभार केल्याचा ठपका यावेळी ठेवण्यात आला. या महासभेचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे दिनकर पाटील यांनी सादर केलेला पुरावा. महापालिकेचे अधीक्षक अभियंता सुनील खुणे यांच्या पावसाळी गटार योजनेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा त्यांनी ऐरणीवर आणला. या प्रकरणात ॲडव्होकेट तिवारी यांनी चुकीची भूमिका घेतल्याने बार काउन्सिलने त्यांच्यावर काय कारवाई केली याची इंग्रजीतील ऑर्डर दिनकर पाटील यांनी सभागृहात वाचून दाखवली. हे सगळं समजलं की त्यांना पेनल्टी झाली, ऑर्डर झाली, पण इतिवृत्ताशी संबंध काय? लवकर लवकर सांगा. घटना घडलेल्या तो अधिकाऱ्याला सस्पेंड केलं होतं, परंतु चुकीचं कामकाज वकिलांनी केल्यामुळे त्यांना परत घेण्यात आलं. मला या सभागृहाला हे सांगायचं वर्ष भरपूर काही झाले असतील, पण या सभागृहात चर्चा झाली या विषयावर. काही लोक बोलले होते तर तुम्ही 100 रुपये का भरले नाही. मला हे सांगायचंय की मी ही केस अखेरपर्यंत लढलो. या महापालिकेचं नुकसान होऊ नये. या महापालिकेत जो गटारमध्ये भ्रष्टाचार झाला होता, तो जर त्या दिवशी त्या वकिलाने ती केस लढवली असती, पुढे गेली असती, तर 100% तो अधिकारी इथं आला नसता. आणि ज्या अधिकाऱ्यांनी त्या पावसाळी गटारीमध्ये भ्रष्टाचार केला त्या सगळ्या अधिकाऱ्यांना कारवाई झाली असती, भरपाई मिळाली असती. हे मला खरं सभागृहाला सांगायचे. आणि तेव्हाची मी पावसाळी गटार टाकली तिथं या सभागृहात खूप वापर झालेला आहे, अनेक वेळा चर्चा झालेली आहे. पण मी कायम त्या विषयामध्ये लढलो. हे मला आपल्या कापूर साहेबांना सांगायचं. अशाच घटना काही घडल्या नाही ना 4 वर्षात. हे मला खरं सांगायचे. म्हणून आपला विषय हा महत्वाचा होता आणि मला सभागृहामध्ये आणायचा पण होता. कारण माझ्यावर तो आरोप लागता 100 रुपये भरले नाही. तुम्ही मेहनत तर झाले नाही ना. आता तुम्ही पुण्याला येण्यासाठी काय घटना घडलेल्या आता हे सभागृहाला समजलंय. मला 2022 ते 2026 ची संपूर्ण माहिती त्या सदस्यांनी विचारली की या सभागृहापुढे आली पाहिजे. ही माहिती नंबर बघा. दरम्यान इतिवृत्त मंजूर नसताना प्रशासनाने कामे कशी केली?
4 वर्ष प्रशासनाने लोकप्रतिनिधींना अंधारात का ठेवले? अशा प्रश्नांच्या सरबत्तीने मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासमोर पेच निर्माण झाला होता. प्रशासकीय राजवटीत झालेल्या कामांची चौकशी होणार की प्रशासन पुन्हा एकदा याकडे दुर्लक्ष करणार? याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.